आपण सगळेजण एकत्रित आजच्या या ज्ञानयज्ञामध्ये श्रीमद भगवद्गीतेचा हा 8वा अध्याय पारायण करीत आहोत. त्याचा सारांश काय आहे हे समजून घेण्याचा आपण प्रयत्न करू. या अध्यायाचं नाव आहे अक्षर ब्रह्मयोग. यामध्ये अर्जुनाने 7 प्रश्न केले होते आणि त्या 7 प्रश्नाच्या उत्तरादाखल भगवंतानी अर्जुनाला विश्वतत्वज्ञान सांगितलं होतं. अगोदरच्या अध्यायामध्ये विज्ञान सांगितलं होतं, व्यापकता. ज्या व्यक्तीला व्यापकता कळते तो व्यक्ती कुटुंबामध्ये बोला, समाजामध्ये बोला, किंवा राज्यात बोला, किंवा देशात बोला, किंवा विश्वात बोला, किंवा आपल्या जीवनात बोला, सगळ्यांना घेऊन जा. म्हणून विज्ञान प्रत्येकाने समजून घ्या. विज्ञान समजणारा मनुष्य कधी घरामध्ये भांडण करत नाही, वाद घालत नाही, समाजामध्ये पण वाद घालत नाही. राज्यामध्ये सुद्धा नेत्या लोकांना विज्ञान समजलं तर ते नेते लोक सुद्धा लढून राहिल्याशिवाय राहणार नाही आणि राज्यातल्या नागरिकांचं कल्याण केल्याशिवाय राहणार नाही. विज्ञान समजलं पाहिजे, व्यापकता समजली, देशात समजलं तर आणि विश्वात समजलं तर अख्खं विश्व सुंदर होईल आणि अख्ख्या विश्वाला विज्ञान समजावं हा ज्ञानेश्वर महाराजांचा भाव आहे. श्रीमद भगवद्गीता अख्ख्या विश्वाला विज्ञान समजावून देण्यासाठी आली, पण त्या गीतेचं आपण वाटणी केली. त्याच्यात गीता फक्त सनातन हिंदूंसाठी आहे, मुस्लिम ख्रिश्चनांसाठी नाही. ते जाऊ दे, हे तो मोठा धर्म आहे. पण आपण सनातन हिंदू संस्कृतीचे असताना सुद्धा आपण किती गीतेचं वाटप केले. संत रामदास महाराजांनी गीतेचा आधार करून दासबोध बनवला. संत ज्ञानेश्वर महाराजांनी गीतेचा आधार बनवून ज्ञानेश्वरी बनवली. अनेक संत महात्म्यांनी गीतेचा अभ्यास करून आपले ग्रंथ बनवले. पण तुम्ही आम्ही किती त्यातलं विज्ञान न समजून घेता भांडणं करायला लागलो, वाद घालायला लागलो. यो माझा पंथ, हा माझा पंथ, तो माझा गुरु, हा माझा गुरु. आणि विज्ञान समजलं तर न गुरु गुरु मुळे भांडण होत, न पंथामुळे भांडण होत, न राज्यात देशासाठी भांडण होत. ते विज्ञान 7व्या अध्यायात भगवंताने सांगितलं. मला सांगायचं आहे, जेवढं विश्वाचे कार्य करणारे राजे लोक आहेत ना, त्यांना गीतेची परीक्षा द्यायला लावा आणि त्याच्यात जे पास होतील त्यांना गादीवर बसवा. मग तर तुम्ही आम्ही सगळे अखंड धर्मज्ञानी होईल. मग मुस्लिम आणि ख्रिश्चन आणि हिंदू अशी भांडणं होणार नाही. आज जी आहे आपली छोटी बुद्धी आहे, आपल्याला विज्ञान समजून घेणं गरजेचं आहे. विज्ञान समजणारा मनुष्य कुटुंबामध्ये समतेने वागतो, समाजामध्ये समतेने वागतो, राज्यामध्ये समतेने वागतो, देशामध्येही समतेने वागतो, विश्वामध्येही समतेने वागतो. म्हणून आपले ज्ञानेश्वर महाराज नुसते महाराष्ट्रापुरता हे ज्ञान घेऊन आले नाही, अख्खं विश्वामध्ये घेऊन आले. म्हणून सांगितलं, विश्वची माझे घर, ऐसी मती जयाची स्थिर, किंबहुना तोची, तोच खरा ज्ञानी झाला. ते ज्ञान आपल्याला प्राप्त करण्यासाठी 84 लक्ष जन्माच्या या फेरीतून बहुमूल्य विभूती म्हणून निवडलेली भगवंताने हे ब्रह्मतत्वज्ञान व्हावं म्हणून मनुष्य जन्म. आता हा मनुष्य जन्म तर मिळालेला आहे. समजा एखाद्याने BA BCom केलं, डबल ग्रॅज्युएट केलं आणि त्याला विदेशाला आता शिक्षण करायला जायचंय, आताच्या युगाचं जसं आणि 50 लाख रुपये खर्च आहे. आई बाबाने कसे बसे 50 लाख रुपये जोडून मुलाला त्या विदेशामध्ये पाठवलं. आता त्या मुलाने त्या विदेशातले भोग भोगायचे, की आपल्या मागे किती कष्ट आहे, त्या कष्टाचं मला किंमत करायची आहे. तर भूतकाळ आठवून कष्ट, आईचं कष्ट, बापाचं कष्ट, स्वचं कष्ट करून त्या विदेशामध्ये आता भोग भोगायचे का अभ्यास करायचा.
आता तुम्हाला कळणार नाही, ज्यांची मुलं बाहेर देशाला शिकायला गेले त्यांनी किती पैसे मोजले त्यांना माहिती आहे. तर त्याच मुलांनी तिथे भोग भोगले तर किती अनर्थ होईल. किती अनर्थ होईल. अर्थ होईल का? नाही होणार. मग त्या माता पित्यांना असं वाटते माझा मुलगा निपुण एकही गुणात नापास न होता परिवर्तन होऊन पास होतो. सांगा, असं तुम्हाला वाटते की नाही? तुमच्या मुलांमध्ये प्रगतीच व्हावी असं वाटते की नाही? कोणता मुलगा बिघडला पाहिजे असं वाटते कोणत्या बापाला? कोणाला वाटते असं? कोणालाच नाही वाटत. मग आपण कोणाची तरी मुलं आहोत. आपल्या आई बाबांचे विचार काय आहेत, भावना काय आहेत आपल्या, या भावना सिद्ध करण्याचं तत्वज्ञान मुलांनी घेतलं पाहिजे. हमेशा आपल्याला कोणतीही अवस्था असो मुलगा बनून शिका, मुलं बनून शिका. मी कोणाचा तरी मुलगा आहे. तुम्हाला वाटेल आता आम्ही म्हातारे झालो आमचं संपलं. नाही, आजही आपण कोणाचे तरी आहोत. त्यांच्या प्रती आपल्या भावना काय आहेत. जरी आपण डाकरे डोकरे झालो तरी आपले पूर्वज आपल्यासाठी परमपूजनीय माननीय आहे. त्यांना त्या लोकातून आपल्या प्रती काय भाव आहे तो इथे सिद्ध करायचा आहे. जसं विदेशात गेलेल्या मुलाने 50 लाख वाया घालवू नये, शिक्षण डिग्री घेऊन सर्व परिवाराला सुखी बनवावं, आपलं जीवन सुखी बनवावं, तसं तुम्ही सुद्धा आम्ही सुद्धा सगळे जण या देशात परलोकातून आलो. कुठून आलो? कुठून आलो? आपण परलोकातून आलो का? कमाई करण्यासाठी आलो, अमृताची, ईश्वर प्राप्तीची, ज्ञानाची कमाई करायला आलो. हा लोक आपला नाही, परलोकच आहे आपल्यासाठी. आपण त्या लोकातून आलो. आता इथे येऊन जर संसाराचेच भोग भोगले आणि काही केलं नाही तर आपलं आणि आपल्यासाठी ज्यांनी घेतलेलं परिश्रम आहे त्यांचं सगळ्यांचं कष्ट वायफळ जाईल, फुकट जाईल. बोला, कष्ट फुकट गेले पाहिजे का? आपल्या माता पितांचे, आपल्या पूर्वजांचे त्यांनी कष्ट उचललंय म्हणून आपल्याला काही पुण्याचा भाग म्हणून चांगलं मिळालं. सांगा, आज आपण जीवन जगतो, आपल्या आई बाबांचं कष्ट आठवा. बिना कष्टाने आपण मोठे झालो नाही. आई बाबांचं कष्ट आठवा. जेव्हा मला असं वाटतं की मला या व्यासपीठावर बसवलंय तर मी आईचं कष्ट आणि बापाचं कष्ट आठवतो. आईनी हमेशा उपवास तापास केले. माझ्या वडिलांनी 41 दिवस निराहार उपवास केला. आईने एक टाइम उपवास 21 दिवस केला. त्या कष्टाचं पुण्य, त्या कष्टाचं फल. अद्यापर्यंत आई वडिलांनी आपल्यासाठी काय काय केले जरा आठवा. तेव्हा आपल्याला मनुष्य जन्म आणि चांगले संस्कार मिळाले. आज देवळामध्ये आपण बसतोय, त्या चांगल्या संस्काराचं कारण आपले पूर्वज आहेत. त्यांचं रक्त आपल्यात शुद्ध आहे म्हणून आपण त्या रक्ताचा सदुपयोग करतोय. पण एवढ्यावर थांबू नका. आपण काय करायला आलो हे तत्वज्ञान समजून घ्या. खाऊन पिऊन लघवी संडास करून जाणारे तर अनंत जीव आहे. 84 लाख जन्म आहेत. ते जन्म खाऊन पिऊन लघवी संडास करूनच जातात. तुम्ही आम्ही त्यासाठी नाही आलो चमचमीत खाऊन पार्ट्या करण्यासाठी, या संसाराचा छंद विछंद घेऊन मौज मजा करण्यासाठी. नवे नवे मनुष्य जन्म यासाठी आहेच नाही. मनुष्य जन्म हजारो लाखो करोडो युगांपासून तडफडत आहे, दुःख यातना भोगत आहे. त्यातून मुक्तीसाठी हा मानव जन्म आहे. पण हा मनुष्य जन्म महत्वाचा कसा आहे, केवढा आहे, किती आहे, या जीवासाठी किती महत्वाचा आहे हे विज्ञान समजल्याशिवाय नाही समजणार. म्हणून 7वा अध्याय विज्ञान सांगितलं. हे विज्ञान सांगितलं ना तेव्हा अर्जुनाचा मोठा प्रश्न उत्पन्न झाला. विज्ञान अर्जुनाने ऐकलं नसतं तर त्याचे प्रश्न छोटे छोटे असते. जसं तुम्हा आम्हाला अद्याप सृष्टीचं विज्ञान समजलं नाही तर छोट्या मोठ्या प्रश्नामध्ये आपण आहोत.
छोट्या मोठ्या कार्यामध्ये आपण आहोत. पण ज्या दिवशी आपल्याला विज्ञान समजेल तेव्हा आपले प्रश्न गुरुप्रती आणि भगवंताप्रती मोठे असतील. आणि मोठे प्रश्न सोडल्यावर मोठं मिळते का छोटे प्रश्न सोडल्यावर छोटं मिळते? सांगा बरं. हा पण मुलगा प्रश्न सोडतो आणि आपण पण प्रश्न सोडतो. आपण प्रश्न सोडू तर आपल्याला ब्रह्मज्ञान मिळेल. हा प्रश्न सोडेल त्याला एक वर्गातून दुसऱ्या वर्गात टाकलं जाईल. म्हणजे त्याचं बंधन सुटणार? त्या मुलाचं बंधन सुटेल का? पहिलीचे प्रश्न सोडवले तर दुसरीत गेला, दुसरीचे सोडवले तिसरीत गेला, तिसरीचे सोडवले चौथीत गेला, तरी त्याचे प्रश्न काही संपणार नाहीत. पण तुमचे आमचे प्रश्न असे आहेत की सोडवले तर आपण डायरेक्ट परमात्म्याकडे जाऊ शकतो. आपले प्रश्न गेले. आपण भगवत भक्त आहोत. भगवंताला प्राप्त करण्यासाठी, भगवंताला समजण्यासाठी, भगवंताला जाणण्यासाठी आणि कायमचं जन्म मृत्यू चुकून भगवत लोकांमध्ये जाण्यासाठी आपण या मंदिरात जमलो का संसाराचं सुख मागण्यासाठी? सांगा. सुख का तुम्हाला दिलं नाही देवाने तर त्याचं समाधान नसेल तर या माझ्या झोपडीत राहा, तुमची घरं मला द्या. काहीच नाही. आपण जे प्राप्त करायला आलो तो विचार करा. बंगल्याचा, गाड्यांचा, घोड्यांचा, परिस्थितीचा विचार नका करू. विचार करा की समाधान कशात आहे? समाधान कशात आहे? शून्य पैसे असूनही आनंदित वृत्ती कशी आहे? आणि अनंत रुपयाचे बंडल असताना सुद्धा दुःख रूपी जीवन कसं आहे? समजून. पैसा सुख देत नाही, समाधान सुख देते. ते ज्ञानाने, विज्ञानाने, भगवंताच्या विज्ञानाच्या अभ्यासाने समजे. असं नाही समजला. हा विषय जरी अवघड आहे, हा ऐकायला मिळणं सुद्धा भाग्य लागतं. कोणी समजावत नाही व्यवस्थित की कशासाठी मी इथे जन्माला आलोय, नेमकं मला काय करायचं. ते आपण करत नाही आहोत. ते करायचं. जे जमत नाही ते जमवायचं. जे आकलन होत नाही ते आकलन व्हायचं. जे कधी प्राप्त नाही केलं ते प्राप्त करायचं आहे. जे माझं जीवन होतं ते जसं आहे तसं मला समजत नाही ते समजून घ्यायचं आहे. आपलं जीवन ब्रह्ममय आहे, आपलं जीवन आत्ममय आहे, आपलं जीवन ईश्वरमय आहे. आणि तेच समजण्यासाठी भगवंताने अक्षर ब्रह्मयोग 8वा अध्याय आणि त्यात अर्जुनाने विज्ञान समजून घेतलं म्हणून मोठा प्रश्न अर्जुनाचे 7 निर्माण झाले. 7 प्रश्नाची उत्तरं भगवंत देत आहे. ब्रह्म म्हणजे काय, अध्यात्म म्हणजे काय, कर्म म्हणजे काय, आदिदैव म्हणजे काय, आदिभूत कोणता, आज्ञ यज्ञ कसा असतो आणि भगवंता तुम्हाला अंतिम मृत्यूच्या वेळेला देह सोडून जाताना तुमचा लोक आणि तुम्ही कसे प्राप्त व्हाल. असे 7 प्रश्न. आता या 7 प्रश्नाची जर आपण उत्तर शोधली तर आपला जन्म मृत्यू चुकणार नाही. का जन्म मृत्यू चुकवण्यासाठी या प्रश्नांची उत्तरं तर शोधणं गरजेचं आहे. म्हणून समाधान ज्ञानामध्ये, समाधान आविष्कारामध्ये नाही, निर्विकार विषयामध्ये आहे. आविष्कारांचे विषय आपल्याला विकारी बनवतात, पण निर्विकार विषय माणसाला ब्रह्म बनवतात. निर्विकारी जीवन जगा. या संसारात विकारापासून आपण कसे अलिप्त आहोत हे जाणा. आत्मा जन्मत नाही, मरत नाही. असं गीतेमध्ये 2ऱ्या अध्यायात सांगितलं. नैनम छद्दन्ति शिस्त्राणि नैनम दहति पावकः न चैनम क्लेदयन्तपो न शोषयति मारुत. आत्मा कधी मरत, आत्मा कधी जन्मत, आत्मा कधी कापला, आत्मा कधी भिजला, आत्मा कधी सुकला आणि आत्मा कधी उडवला जात नाही. हा श्लोक पाठ करा. आता मोठा प्रश्न आहे, तो आत्मा मी आहे. रामकृष्ण हरी बोल. म्हणजे मी एकटा नाही तर तुम्ही सांगा आमचे गुरुजी आत्मा आहे. आपण सगळे आत्मा. जो कधी मरत, जो कधी जन्मत, जो कधी शस्त्राने कापला, जो कशाने ढलत हलत नाही, तो आत्मा मी आहे.
कोण आहे? मग आता दुःख कशात आहे? आत्मा जन्मत नाही, मरत नाही, तिथे कोणता विकार नाही, मग दुःख कुठे आहे? तिथे तर दुःख नाही आहे. कुठे कुठे दुःख नाही? आत्म्यात. आणि दुःख कशात आहे? शरीरात. रोग कशात आहे? शरीरात. शोक कशात आहे? शरीरात. राग कशात आहे? शरीरात. लोभ कशात आहे? शरीरात. भयानक दुःख जन्म मृत्यूचं कशात आहे? शरीरात. पण मीच शरीराच्या अलिप्त परे आत्मा अमर आहे, तर दुःख कोणाला आहे? हे विज्ञान समजायला लागेल. दुःख रहित होतो, दुःख रहित आहोत आणि दुःख रहितच राहू हा विचार गाडा पकडावा लागेल. तो आत्मा मी आहे. कोण आहे? दारवा पिऊन तर नाही ना आले, मग बोला ना. मी आत्मा आहे, मी आत्मा आहे, न मी मरणारा, न मी जन्मणारा, न मी सडणारा, न मी रागवणारा, न मी प्रलोभाने पडणारा, याच्याही परे अनंत आनंदमय उत्साही तेजोमय. कोण आहे? तो कोण आहे? मी. असं बोला. तो आत्मा आहे बोलाल आणि मी आहे बोलणार नाही, तर देहाला मी मानत बसा, तर मग प्राप्ती होणार. बोला मी. जोराने बोला, माझ्यासारखं. वा, असे छाती बाहेर काढा. मी अमर आत्मा आहे, न मला शस्त्र कापू शकत, न अग्नी जाळू शकत, न पाणी भिजवू शकत, न वारा सुकू शकत. मी अवेद्य आहे, मी वेद्य नाही, मी मरणारा नाही, न मी जन्मणारा. मरणाऱ्याचा आणि जन्मणाऱ्याचा मी साक्षी आहे. मी द्वंद्व रहित, मी शोक रहित, मी भय रहित, मी चिंता रहित, मी जन्म रहित आहे. मुक्त होतो, मुक्त आहे आणि मुक्त राहील असा मी चा शोध 8व्या अध्यायात दिलाय. म्हणून मी तुम्हाला ते पुढचं चक्र सांगणार आहे. त्या अगोदर काय केलं? तुमच्यात फूक मारून पावर भरली. ज्ञान ऐकायचं आहे ना, ते ज्ञान तुम्हाला पचलं पाहिजे ना. तर 7 प्रश्नाची उत्तरं देता देता भगवंतांनी 5व्या श्लोकापासून ते 22व्या श्लोकापर्यंत शेवटी भगवंताला कसं प्राप्त करायचं त्याचं तत्वज्ञान सांगितलं. आणि शेवटच्या श्लोकामध्ये भगवंताने आपल्याला माहिती दिली आहे. ती अशी दिलेली आहे की पार्थ, ज्या परमात्म्याच्या ठिकाणी सर्व भूते आहेत आणि ज्या सच्चिदानंदघन परमात्म्याचे हे सर्व जग त्याने व्यापलेले आहे, तो सनातन अव्यक्त परमपुरुष अनन्य भक्तीनेच प्राप्त होतो, अन्य नाही. आता कशाने प्राप्त होतो सांगितलं? अनन्य भक्ती. आता अनन्य भक्तीत आपल्याला गोंधळ आहे. आपण अन्य भक्ती आहोत ना, अन्य भक्ती करतो ना. सांगा, कधी गणपती आले तर गणपतीला मानतो, कधी गौरी आली तर गौरीला मानतो, काल तर काल भैरवाला बसतो, उद्या सोमवार आला की शिवाला बसणार, मंगळवार बुधवार कोणाला बसतात माहिती नाही, गुरुवार माहिती आहे, शुक्रवार, शनी बापा शनीची पूजा केली पाहिजे, शनी फिरला तर वाट लागेल. आपण सर्व देवांची भक्ती करतो म्हणजे अन्य झालो. यात आपण बसत, आपण याच्यात बसत, आपण याच्यात बसतो का? भगवंताने सांगितले त्याच्यात. बोला, बसतो का? उत्तर आहे, प्रश्न आहे, उत्तर द्या, हो की नाही? कोण बोललं नाही? कोण बोललं नाही? अरे आपण सगळे याच्यात बसतो. ती युक्ती मी तुम्हाला सांगितले, सगळं करून एक आणि एक करून अनेक, एक साधे सब साधे, सब साधे सब जाय. मला सांगा, मी तुम्हाला किती युक्तिवाद दिलेला आहे, तर्क दिलेला आहे, असा नाही की दिला नाही. सांगा, गणपतीची स्थापना केली तर मंत्र तोच होता आणि प्राण तोच होता.
भगवान राधाकृष्णाची स्थापना केली तेव्हा मंत्र तोच होता आणि प्राण तोच होता. शिवाची स्थापना केली तेव्हा मंत्र तोच होता आणि प्राण तोच होता. दिसायला देव वेगवेगळे झाले पण मंत्र आणि प्राण एक. आता मला सांगा, तुम्हाला मंत्र कशावर दिलाय? तुम्हाला जपायला मंत्र कशावर दिलाय? तो मंत्र आहे का रूप आहे? तो मंत्र तुमच्याकडे कायमचा चालू आहे. तो गेला का तुम्ही गेले म्हणजे देव आहे, म्हणजे तुम्ही आहे. तुम्ही आहे तर तुमचा देव गेला आणि तुम्ही पण गेले म्हणजे आहे. तो कोण आहे? तो आहे प्राण, तो आहे आत्मा आणि तो आत्मा ईश्वर आहे. तुम्ही कोण आहात? राधा पण तुम्हीच आहात, कृष्ण पण तुम्ही, गणेश पण तुम्ही, सगळं तुम्हीच आहात. तो आत्मा मानून गणपतीला बजा तर गणपती 100 जन्मात नाही प्राप्त तो 1 जन्मात प्राप्त होईल. 100 दिवसात नाही परत 1 दिवसात प्राप्त होईल. 1 दिवसात नाही तर एका क्षणात प्राप्त होईल जर आत्मरूपाने गणपती बाप्पाला म्हणाल तर. आदिगणनिमीला रंगरूप नाही त्याला, पार्वतीचे लागता लग्न तेव्हा होता गण, महादेवाचे लग्न तेही लाविल गणानं, आदि अनादि गण परब्रह्म तुका म्हणे परब्रह्म जाण. तो परब्रह्म सर्वांमध्ये व्याप्त आहे, मुंगीपासून ते ब्रह्मादिकापर्यंत. तो सर्व देवी देवतांचं रूप बनून राहिलाय. त्या देवी देवताचं रूप ते ब्रह्म मानून पूजा करा. गणपतीची पूजा करू नका मी सांगितलं नाही, राधाकृष्णाची पूजा करू नको सांगितलंय, कोणत्या देवतेची पूजा करू नका सांगितलं नाही. सर्व देवांची पूजा करा पण त्या सर्व देवांमध्ये माझा परमात्मा आहे. हे देवा तू किती दयाळू आणि कृपाळू आहे. आमचा तू गावदेव होऊन बनला, कुलदैवत येऊन आम्हाला सुख द्यायला लागला, आमचं ग्रामदैवत येऊन आम्हाला सुख द्यायला लागला. त्या ग्रामदैवताला पण परमात्म्याचं रूप मला म्हणजे सुटले. पण तुम्हाला तेव्हा परमात्मा आठवत का? आज गामदेवाची पूजा आहे का? माझ भंडारा हाय, आज तळक बकरी कोंबड कापाचा हाय. अरे कापा ना बकरी कोंबडे, देव मानून खा. ब्रह्म मानून सगळं करा. कोणतंही काम देह भावनेने करू नका, आत्मभावनेने करा तर तो झाला अनन्य. आणि इथे सांगितलंय जो सनातन अव्यक्त परम पुरुष अनन्य भक्तीनेच प्राप्त होतो. आता ती अनन्य भक्ती करणारा शेवटी कसा जातो आणि अनन्य भक्त नसतो तो परत कसा जन्माला येतो? म्हणजे एक भक्त गेल्यावर परत येत नाही आणि एक भक्त गेल्यावर परत येतो. त्या दोघांची माहिती इथे दिली आहे, ती पुढे आपण ऐकू. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. घ्या श्रीराम जय राम जय जय राम, 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 श्रीराम जय राम जय जय राम. रामचंद्र भगवान की जय, हनुमत भगवान की जय, साम सदा शिव भगवान. वास्तविकता आपल्या जीवनाचा रस्ता आणि जीवनाचा मार्ग आणि जीवनाचं मार्गदर्शन. मला सांगा, आपल्या मुलांना वकील शिकवायचं आहे तर त्यांना वकिलाची पुस्तकं वाचायची का डॉक्टरची? जर डॉक्टर शिकायचं आहे त्यांनी कोणती पुस्तकं वाचायची? इंजिनियर शिकायचं तर कोणती पुस्तकं वाचायची? तर आपल्याला भक्ती शिकायची आहे, भगवंताशी एकरूप व्हायचं आहे, आत्मज्ञान घ्यायचं आहे तर कोणती पुस्तकं वाचायची?
ज्याच्यात अध्यात्म आहे तीच पुस्तकं वाचायची ना. तुम्ही भलती संती वाचा तर गडबड होईल ना. तुम्हाला काय पाहिजे? भलत संत पाहिजे की आत्मज्ञान पाहिजे? जे एक प्राप्त केलं की सगळं प्राप्त. जसा एक तांब्या पाणी अख्ख्या झाडाला एक तांब्याने भिजवायचं, तर तुम्ही भिजवा. एक तांब्या अख्ख्या झाडाला ओला करेल? अख्ख्या झाडाला पोचेल? नाही पोचणार. पानं पानं धुता धुताच एक तांब्या कुठे जाईल? फांद्या बाकी राहतील, डहाल्या बाकी राहतील, फलं बाकी राहतील, बांधा बाकी राहील. याच्यासाठी ताकद तलाव खाली करावं लागेल, तेव्हा कुठे झाड भिजलं तर भिजलं. पण एक तांब्याने झाड भिजू शकत नाही. पण तेच तांब्याचं पाणी मुलात टाकलं तर सर्व फांद्याला, फांद्यांना, डहाल्यांना, पानांना, फलांना आणि फुलांना पोचते. म्हणजे युक्तिवाद. कुठे पाणी टाकल्यानंतर सर्वत्र जाते. कुठे कुठे टाकल्यानंतर? मुलाशी. मग आता भक्तीचं मूल कुठे आहे? डोळ्यात आहे, कानात आहे, नाकात आहे, मुखात आहे, हातात आहे, पायात आहे, शरीरात आहे. मूल कुठे आहे? भक्तीचं मूल कुठे आहे? नुसते भटकता इकडे तिकडे, काय उपयोग नाही ना त्याचा. मूल कुठे आहे? मूल आहे ब्रह्मरंध्र दोन्ही भुवयांच्या मध्ये. इथे आपलं भक्तीचं मूल. कोणताही मंत्र जाप करा, गणेशाचा करा, शिवाचा करा, मातेचा करा, कोणाचाही करा, इथे सर्व देवता एक होता. इथे त्रिवेणी संगम हा टिळा लावलाय ना, इथे भक्ती करा. मूळ हे आहे. माल फेरताना सुद्धा इथून फेरा. पाठांतर करता करता पाठांतर झालं की डोळे बंद करून इथून पाठांतर करा. मग भ्रम नाहीसा होईल. मग माणसाकडे भ्रम राहणार नाही आणि अनेक देवांना सोडणार नाही, अनेक गुरूंना खोडणार नाही, अनेक पंथाला खोडणार नाही. समाजामध्ये त्याच्यात एकता तयार आहे. दोन्ही भुवयांच्या मधोमध ब्रह्मतत्वाचं चिंतन करणारा भ्रमिष्ठ होत नाही. लोकांचे भ्रम काढतो. लोकांचे काय काढतो? याच्या खाली माया आहे, त्याच्यावरती ब्रह्म. आणि ब्रह्मप्राप्ती शिवाय ब्रह्मप्राप्ती देवता पण ललाईत आहे. देवता सुद्धा स्वर्गाचा ब्रह्मप्राप्ती व्हावी म्हणून मनुष्य जन्म मागतात. त्यांना मिळाले ते त्यांना कळले की हे कमजोर आहे, हे बरोबर नाही, याच्याही पेक्षा मोठा आहे, हे काय क्षणिक आहे, हे उद्या तुटणार आहे, फुटणार आहे. जे तुटणार नाही, फुटणार नाही ते घर तर मला वरती आहे ब्रह्मलोकाचं, ते प्राप्त करायला आम्हाला मनुष्य जन्मात भूलोकात जावं लागेल आणि ते ज्ञान घेऊन मग आम्हाला पुढे जाता येईल. तर ते देवता सुद्धा त्या तत्वाला ललाईत आहेत आणि मनुष्य जन्माचा अधिकार परमात्माकडे मागतात, पण परमात्मा त्यांना अधिकार देत नाही. पण तोच अधिकार तुम्हा आम्हाला भगवंतांनी दिलाय. देवतांपेक्षा आपल्याला सरस केलंय, पण आपल्याला माहितीच नाही. आपल्याला झालेला आहे भ्रम. आपली गती चुकलेली आहे. आपण भलत्या सत्याकडे जातो. बोलताना पोपटपंची भरपूर बोलतो माझ्यासारखे. नाही का पोपटपंची आहे, बोलतो तसा वागत नाही. असे पोपटपंची आपण बनतो, पण खरं तत्व ज्ञान जाणत नाही. ज्ञानाविषयी चर्चा करतो पण ज्ञान जाणत नाही ना. किती वेळा भजनं बोलतो पण भजनाच्या भावार्थाने कधी वागत नाही. सांगा, किती भजनावर मान डुलवतो आणि त्या बोलणाऱ्याचं कवित्वाचं वाहवा करतो. काय आवाज आहे, काय मस्त आहे, काय गायक आहे. त्यावेळेला निघालेली रंजना शिंदे, दोयेन कोरडू दिलय मोठे घर, तिची इतकी कौतुक झालं. अख्खं महाराष्ट्र तिच्या नावाने ओतप्रोत झालं. का? त्यामध्ये काय दिसतं? अध्यात्म नव्हतं, पण एक संसाराचा अर्थ होता. सांचे मारा बसून मजले दारा, दुयेन कोरडू दिलय मोठे घरा. त्या काळी तो काळ तसा होता. त्यावेळेला नवी नवरी लग्न करून गेली तर
पुढचं घर आणि मागचं घर पण होतं, तर आता तर मागची घर बाधच झाले, पुढचं घर आता मागची घर बा कोणच्या घरामागचं घर येलं नाही. आता जुनी पुराणी असतील तर असतील, मागचं काय गायब, पुढचं रेल्वे. आता एक अभंग इथे शोभत त्या खाली होता, अटनी निघाला का वारे. मग त्या वाड्यात सून रडते, आई बाबाची आठवण येते, काय कर रडते. मग तिला समज घातले, अगं तू कशाला रडते, तू रडू नकोस, तुला आम्ही मोठ्या घरी दिले, तिथे तुला सुख मिळेल. दुये नको लरू दिलय मोठे घरा. तेव्हा तिला जरा बरं वाटते. मोठे घरा म्हणजे सुख आहे. मोठे घरची खोटी, मोठे घरचं पोकल वास हे तिला माहिती नाही. घरात गेली का मग लागली करायला, लागली घरानं करायला. सासू कधी आहे, सासरा आहा आहे, दीर आहा आहे, नंद नाही आहे. कारण त्यावेळेला इतके प्रसंग की एका घरामध्ये 20-20, 25-25 माणसं आणि त्यांचे कपडे, भांडी, कोंडी सगळं करायला या नवीन नवरीला लागायचं. आता तुम्ही फार सुखी आहात. तसा जर तुम्हाला वेळ दिला, ज्या घरात दिलं, अख्खा आधी भांडी कुंडी करत जाते, नगाचे कवन निसते, तेवढा आराम मिळते, असं घर असतं तर तुम्ही सुखी असते का? आता तुम्हाला एवढं दिलंय, भांडी घासायची गरज नाही, मोलकरी. कपडे धुवायची गरज नाही, मोलकरी. चपाती भाजायची लाटायची गरज नाही, मोलकरी. सांगा, कपडे धुवायला मोलकरी नाही ना घरात? आहे ना? वॉशिंग मशीन, वाटणं करायला चटणी, हे सगळं नोकर काम करतात. आता तरी वेळ तुमच्याकडे आहे, अध्यात्माला द्या. पण या बायला ना बागाला अध्यात्माला वेळ नाही. कारण यांनी प्रसंग टीव्ही आणायचा हाय, फ्रीज आणायचा हाय, घरात रंगोटी करायची आहे, बंगला बांधायचा आहे, वरती खालती द्यायचा हाय, 200-500 बँकेत जमा करायचा आहे, इतरांसारखी मानव कॉलर टाईट करून द्यायचा आहे, त्यासाठी पैसा कमावायचा आहे, अटंच तटंच नाव काढून कोपरे बिपरे निघतात का बघायचं आहे. आणि बस यामध्ये छंद विछंदामध्ये, अरे तू जो याचा विचार करतो ते पुढे तुला साथ देणार नाही, सोडून जाणार आहे. तुझी जमीन पण नाही, तुझं घर पण नाही, तुझे आपतेष्ट नाही, बांधव नाही. पुढे तू एकटा तुझ्या स्वकर्माने जर ब्रह्मवादी झाला असतील तर परत येणार नाही, आणि ब्रह्मवादी नसेल तर परत जन्माला येईल. जन्माला परत येण्याची रीत काय आणि मरून मुक्त होण्याची रीत काय, येथे भगवंत पुढे सांगतात 8व्या अध्यायामध्ये. भगवंत सांगतात, हे अर्जुन, ज्या काली शरीराचा त्याग करून गेलेले योगी परत जन्माला न येणाऱ्या गतीला प्राप्त होतात, आणि ज्या काली गेलेले परत जन्माला येणाऱ्या गतीला प्राप्त होतात, तो काल अर्थात 2 मार्गाचा आहे, आणि मी तुला तो समजावून सांगेन. असं भगवंतांनी अर्जुनाला आश्वासन दिलं की मी तुम्हाला ते सांगेन. म्हणजे आता आपल्याला पण आश्वासन दिले की आता भगवंत आपल्याला सांगतो तो 2 मार्ग. त्या 2 मार्गाचं महत्व काय? परंतु इथे एक महत्वाचा भाग आहे. अनन्य माणूस असेल आणि ज्याने संसाराची उपाधी त्यागली, पहिला सूचना देऊन ठेव, नाहीतर तुम्ही लगेच पुढी बांधा. ज्या वेळेला आपल्या बाबांच्या वेळेला एक माणसाने पुढी बांधली, ती चुकीची होती, ते तिला कळलं नव्हतं. दुसरी गोष्ट, आता हा 2 मार्ग सांगितले, ते कोणाला बसतात? कोणासाठी आहे? ज्यांना पूर्ण ब्रह्मज्ञान झाले त्यांना नाही, आणि पूर्ण अज्ञान ज्यांना आहे त्यांना नाही. त्याचं पूर्ण अज्ञानी मनुष्य त्याच टायमाला मेला तर तुम्ही समजा तो गेला, ऐसा होता नाही. ज्ञान और अज्ञान ये 2 भाग आहे. अज्ञानी माणूस पण त्याच विधीला मरेल, तर तो तिकडे गेला असं धरू नका. अज्ञानी माणसाला इथे मोजलं नाही, आणि ज्ञानी मनुष्याला पण मोजलं नाही. हे मध्ये जे आहे त्यांच्यासाठी. आत्मज्ञानी मनुष्याने देह कोणत्या पण काली ठेवला तरी तो कालचक्राच्या गणनाच्या बाहेर गेलाय, म्हणून हे गणित त्याला नाही. आणि अज्ञानी लोक ज्यांना ज्ञान माहितीच नाही, ते जर शुभ मुहूर्ताला मरतात तरी त्यांना गती प्राप्त झाली असं.
लक्षात ठेवा. म्हणून मी पहिला सांगतो, आत्मज्ञानाला मोजलं जाणार नाही आणि अज्ञानी लोकांना याच्यात मोजलं जाणार नाही. नाहीतर तुमच्या घरची पक्की दारू पिणारी, मारामारी करणारी, न असं तसं करणारी बरोबर त्याच विधीला मेले तर तुम्ही समजा गेले, ऐसा होने वाला नाही. आणि ज्ञानी मनुष्य सुद्धा चुकीच्या मार्गावर गेला तरी तो खालच्या गतीला गेला, ऐसा भी होणार नाही. या दोघांना याच्यात मोजलं नाही, मोजले मध्यम मार्गीय. चला आता त्यांचं लक्ष देऊ. काय भगवंत येते म्हणतात? भगवंत म्हणतात ज्या मार्गात ज्योतिर्मय अग्नीचा अभिमानी देवता आहे, दिवसाची अभिमानी देवता आहे, शुक्ल पक्षाची अभिमानी देवता आहे आणि उत्तरायणाची 6 महिन्याची अभिमानी देवता आहे, त्या मार्गात मेल्या गेलेल्या ब्रह्मज्ञानी योगी वरील देवतांकडून क्रमाने नेले जाऊन ब्रह्मपदाला प्राप्त होतात. आता इथे मोठा प्रश्न आहे, मार्गात ज्योतिर्मय अग्नीची अभिमानी देवता ज्ञान, ज्याच्याकडे आत्मज्ञान आहे. आता जो आत्मज्ञान नाही तो अशा वेळेला मेला, म्हणजे असाच मेला. काही माणसं देवाचं चिंतन करत प्रकाश बघत मरतात आणि काही माणसं संसाराचं माहीपुरा आली का, माहीपुरा बरा मेला, देवाचं पोराचं आठवण करता मेला. आठवण करताना तो पण मेलाय, आठवण करताना हा पण मेलाय. म्हणजे ज्योतिर्मय म्हणजे प्रकाशातच मेलाय, कोशो आवाजातच मेलाय. पण एकाला गती कोणती? ज्याने शेवटी ब्रह्माचं चिंतन केले, ब्रह्मचिंतन करून मेला, तो त्या लोकाला जाणार. 2 मित्र होते. 2 मित्र फिरायला गेले होते. रस्त्यात मंदिर लागलं आणि मंदिरात कीर्तन चालू. त्याला कीर्तन आवडत होतं, तो म्हणतो मी जातो कीर्तनाला. ज्याला ना आवडत होतं तो म्हणतो मी नाही जात. मी चाललो जुगार खेळायला. आता तो गेला जुगार खेळायला, हा गेला कीर्तन ऐकायला. पण कीर्तन ऐकायला बसलाय, तो म्हणतो आयला मित्र माझा मस्त जुगार खेळतो, काय मजा आहे, मित्रांमध्ये त्याची मजा आहे. आणि तो जुगार खेळायला बसतो, तो म्हणतो अरे मी नुसता तिथे आलो, माझा मित्र तर कीर्तन देवाचं भगवान विष्णूचं चरित्र आहे, तो भगवान विष्णूची आठवण करतो, नयो बेगमची आठवण करतो. 2 जण मेले. पण कीर्तनात बसलाय त्याला यमदूत घ्यायला गेले आणि जुगारात बसलाय त्याला देवदूत घ्यायला गेले. प्रश्न आता असा आहे की जुगारात खेळतो त्याला देवदूत येतात, मग आम्ही का नाही जुगार खेळावा? न कीर्तनात बसतात त्याला यमदूत येतात, तर आम्ही का कीर्तनात जावं? मोठा प्रश्न असा आहे की मरताना तो जुगाराची चिंता करत होता, तेव्हा जुगारात मेला म्हणून यमदूत आले आणि कीर्तनात विष्णू भगवंताचं स्मरण करता मेला म्हणून देवदूत आले. आता मराल कसे ते ठरवा. कसे मराल? काय सांगितलं? ज्योतिर्मय अग्नीची अभिमानी देवता, ज्याचा होशो आवाज ईश्वरमय आहे, दिव्य प्रकाश बघत बघत मग तो सद्गतीला जातो. त्याच्या उलट दुसरा मार्ग सांगितला, ज्या मार्गात धुराची अभिमानी देवता आहे. धूर म्हणजे अज्ञान, अज्ञान म्हणजे काहीच माहिती नाही. जसा मरताना सगळं कुटुंबाची चिंता करत मिळेल धूर, आत्म्याची चिंता करत मरेल तर प्रकाश, देहाची चिंता करून मेला तर धूर. मग मरणात तर सगळेजण, पण देहाची भावना देऊन मरू नका, आत्मप्रकाश बघत देव चिंतन करत मग. आता नाही, मराल तेव्हा, पण त्याची तयारी आतापासून करा. रात्री झोपताना बुरकुटीमध्ये ध्यान करीत झोपा. थोडं वेळ मिळाली तर डोळे बंद करून ध्यान करा, चिंतन करा. आणि तो प्रयास करावा लागेल. नंदूला जसं अभंग गावायचा असेल, हरकती आणायच्या असतील तर लगेच आणतो का? त्याच्यासाठी सराव करू. सराव केला की प्रोग्राम करायच्या वेळेला त्या हरकती येतात. तसं आता आपण ध्यानाचा वगैरे सराव केला तर त्यावेळेला प्रोग्राम आपला बरोबर होतो. ज्या वेळेला आपल्याला ते 16 द्यायचं आहे त्या दिवशी बरोबर ब्रह्मवादी होतो.
माझं एक उलट आहे, दुःख आलं की मी देवचिंतन करतो, दुःखाचं चिंतन करत नाही. घरची माणसं मागे लागतात, जा ना डॉक्टरचे जा. जाईल जाईल, मी तर त्याचा साक्षी आहे ना. तो का मारणार आहे का मला? मी मरणारच नाहीये, आणि मरणाऱ्याची चिंता मी का करू? मरणार आहे ते आज मरू किंवा उद्या मरू, त्याच्याशी काय? अनहोनी तो होती नाही, होनी वसो होय. अनहोनी होत असती जर मी डॉक्टरकडे जागून मरणार नाही, अमर होत असतो तर डॉक्टरकडे गेला असतो. तो तर काय अमर करणार नाही. आणि मरायची पर्वा कशाला पाहिजे? माझं रिज्युएशन झालेलं आहे काशीचं, आता यांचं. यांना तेव्हा काशीचा दिवस आला का मजा. कोणाला? या लोकांना कव येते पारायणाचा दिवस, कधी बॅग भरतो आणि कधी जातो असं होते ना. आपण गेलेलो तर आमची तारीख कधी, 1 महिन्यापासूनच आमच्या घरात असला किती तयारी. का? त्याला माहिती आता बसून जायचं आहे, फिरायला जायचं आहे. पण जो भगवंताचं चिंतन करतो, नामस्मरण करतो, सतत नामस्मरण करत असतो, तो मृत्यूला घाबरत नाही. उलट मृत्यूला सांगतो ये बरं आहे, आत्ता विमानात बसायची वेळ आहे. त्याला माहितीये मला विमान. कोणाला माहितीये? ज्याने केले, ज्याने रिजर्वेशन केले, ज्याने पेटी भरले, ज्याने बॅग भरले, आता येऊ दे ना, बॅग रेडी आहे, विमानात बसून दिव्य लोक बघत जाणार. म्हणून मी मरणाला नाही घाबरत. मरणार तेव्हा पण मरणार आहे. 15 वर्षात 20 वर्षात तर मी मरणारच आहे. तर आता मेलो तर काय फरक पडतो? अनहोनी तो होती नाही, होनी होसो होय. म्हणून चिंता नका करू, चिंतन करा. मरणाऱ्याची चिंता कराल तर मरत राहा, पण अमराची चिंता करा. जो अमर आहे तर अमर व्हा. आता या दोघात अमर कोण आहे आणि मरणारा कोण आहे? धरा. कोण मरणार आहे? तुम्हीच सांगा. मरणार कोण आणि अमर कोण? आत्मा कोण आणि देह कोण? प्रारब्ध कर्मफल. हे चिंतन करा तर मुक्त व्हा. हे विचार तुम्हाला मिळणं मुश्किल आहे, जे मिळतात. कारण गीता अज्ञानाला जाळून काढते. म्हणून मी मगाशी सांगितलं, वकील शिकायचं आहे तर वकिलाचीच पुस्तकं वाचली पाहिजे, डॉक्टर शिकायचं आहे तर डॉक्टरांचीच पुस्तकं वाचली पाहिजे. जर कृष्ण भगवान पाहिजे, अमर व्हायचं आहे आणि परत जन्माला यायचं नाही तर गीताच वाचली पाहिजे. काय वाचली पाहिजे? जे गीतेत आहे ते सांगतो. माझ्या आमचं बिलकुल नाही. हा, तुम्हाला गीता नसेल पाहिजे तर आद्या माने पंथ आहे तिकडे जा. अमरत्व कृष्णच पाहिजे तर गीतेचा अंगीकार करा. भ्रम नाहीसा करायचा असेल तर गीतेचा अंगीकार करा. संसारात राहून अलिप्त दुःखापासून राहायचं असेल तर गीतेचा अंगीकार करा. तर श्रीमद भगवत गीता नव्हे ही आपलं जीवन आहे. माता आहे ती आपली, भगवान श्रीकृष्ण पिता आहे. जसं आई स्तनाला दुधाला लावून बाळाचं पोषण करते, तसं ज्ञानाचे पोषण आपली श्रीमद भगवत गीता माता करते. म्हणून तिचा जीव लागतो आणि तिचा सत्संग आपल्या लहान मुलांपासून ते म्हाताऱ्यापर्यंत सगळ्यांना करायला लावा. शेवट होऊन जाईल आपला, परत आपल्याला जन्म नाही असं होईल. श्रीमद भगवद्गीता अमृत तत्व देते. गीतेचं पुस्तक जिथे चालते, हे देवी मी सर्व देवी तीर्थ सर्व यज्ञ सहित तिथे वास्तव्य करतो. जिथे गीतेचं पुस्तक उघडते तिथे मी हमखास असतो. तिथे सर्व देव सर्व देवी वास्तव्य करतात. सर्व तीर्थ तिथे येतात. सर्व यज्ञ दानाचं फल तिथे येते. पण तुम्ही विचार करा, तुम्हाला यज्ञाचं फल पाहिजे तर मंदिरात या, दानाचं फल पाहिजे तर मंदिरात या, तीर्थाचं फल पाहिजे तर मंदिरात या. कारण हे सर्व फल एका ठिकाणी दिली जातात, तिथे गीतेचा संघ असतो. अशी आहे श्रीमद भगवत गीता. श्रीराम जय राम जय जय राम.